काय रे, काय झालं? सत्या, मंजू इथं आली होती ना? तुलाच भेटायला आली होती ना? नाही पप्पा. मग कशासाठी आली होती? हे द्यायला आले होते. पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा विसरलो होतो ना तिथं. अरे मग तिथं पोलीस स्टेशनला काही बोलली का तुझ्याशी? नाही बोलल्या, भांडल्या फक्त. याचा अर्थ मंजूच्या मनात तुझ्याबद्दल खूप खोलवर राग रुजलाय. असू द्या, पण त्या निमित्तानं का होईना त्या माझ्याशी बोलतात ना, हे लई झालं माझ्यासाठी. अरे पण सत्या, एकदा बोलून तरी बघ तिच्याशी. हे बघ, तिला जर खरं खरं काहीच सांगितलं नाही तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचा राग अजून वाढत जाईल. नाहीतर तुझी हरकत नसेल तर मी एकदा बोलून बघू का मंजूशी? हे बघ, ती माझ्यावर नक्की विश्वास ठेवेल. नाही पप्पा, तुम्ही काय बोलू नका वाघमारेशी. सत्या, अरे पण पप्पा, तुम्ही वचन द्या मला, तुम्ही वाघमारेंना असलं काहीच सांगणार नाही. नाही, या बाबतीत मी तुला अजिबात वचन देणार नाही. हे बघ सत्या, मंजू साताऱ्यात आली आणि ती तुझ्यापासून दूर आहे. तुझ्यातला आणि तिच्यातला दुरावा आता माझ्याच्याने बघवणार नाही. तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे. पप्पा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही वाघमारेंना अजिबात काय सांगणार नाही. आता तरी देवा मला पावशील का? मंजूताई जेल मधनं सोडशील का? आता तरी देवा मला पावशील का? मंजूताई जेल मधनं सोडशील का? नाही सोडणार. कसं सोडल? अरे सत्य दादा आला होता तेव्हा वाटलं होतं की सोडल माझी सिस्टर, पण नाही. सिस्टर? अरे तिला काय भावाची काय पडली का? अरे नसतं रे, कोण कोणाचं नसतं. भावाची काय कदर नाही, दया नाही, माया नाही, काय किंमत नाही भावाची. तिला विसरली रे. आता इन्स्पेक्टर झाली ना, नाही किंमत तर. ओ भारती मॅडम, भारती मॅडम, तुम्ही तर सोडा की मला. आठवा जरा, पळू पळू स्पेशल चा किती वेळा पाजलाय तुम्हाला. सोडा की, अहो सोडा की. 4 डंपर वाळू देतो फ्री फ्री एकदम. बंगला बांधा, काय बांधायचं बांधा. सोडा की. हो मावशी, अहो सोडा ना. अहो पप्पू शेतले काचल्या तो. आता तरी देवा मला पावशील का? हे पप्प्या, तुझ्या त्या भसाड्या आवाजात गाणं बंद करा आधी, नंतर त्या 4 डंपर वाळू मध्ये ना तुला तुडवून तुडवून मारीन चांगला. लोळवा लोळवा, तुडवा, मारा. मंजूताई मारती, तुम्ही मारा. मंजूताई, मंजूताई. इन्स्पेक्टर मॅडम, सोडा की मला. भंडारे सोडायला. माझी सिस्टर सोडवणार. माझी सिस्टर इन्स्पेक्टर, माझी सिस्टर इन्स्पेक्टर. सोडलं का नाही? बोललो होतं का नाही तुला? सिस्टर सोडवणार. हो पप्पू शेठ, कधी बोलले होते तुम्ही? आता लक्षात ठेव ना मग. सोडवलं का नाही शेवटी? इन्स्पेक्टर माझी सिस्टर, इन्स्पेक्टर माझी सिस्टर. सोडला. हो सोडा की. हो भांडारे, लव्ह यू भांडारे. अहो सोडा. काढा बाहेर, बाहेर काढा, बाहेर काढा. चला, ऑर्डर दिली ना आता. काढा बाहेर. काढा काढा काढा. उघडा उघडा. उघडतंय का नाही? उघडा. अंग असे उघडलं. क्या बात आहे भंडारे. मंजूताई, इन्स्पेक्टर मॅडम, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लवकर झाले. थँक्यू. केबिन मध्ये बोलायचे. केबिन मध्ये बोलायचंय. जेल टू केबिन. बद्दर फ्रॉम अनदर मद्दर. जातोस की परत आत टाकू? माझी सिस्टर इन्स्पेक्टर आहे, आतमध्ये टाकू. जायचं. मंजूताई सोडणार मला. मंजूताई सोडते वय मला. घर नाहीये, पोलीस स्टेशन. सॉरी 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 इन्स्पेक्टर मॅडम. बोला ना. ह्यो पप्पू शेठ तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. काय पाहिजे बोला फक्त.
ईट वाळू मुरुम खडी काय पाहिजे ते नको आहे, दुसरी मदत पाहिजे. अहो बोला ना मग. पप्पू शेठ तुम्हाला 100% मदत करणार. बोला फक्त. सत्याच्या विरोधात माफीचा साक्षीदार होऊन जबाब दे. त्याच्याकडून पैसा कुठून येतो सगळं मला सांग. तुला काहीच नाही होणार याची जबाबदारी माझी. मी तुला बरोबर सेफ ठेवीन. तू घाबरू नकोस. घाबरतो हे पप्पू शेठ कुणाला घाबरतोय? आता सांगतो सत्या दादा काय काय काम करतो ते. सांग. अहो इन्स्पेक्टर मॅडम, सत्या दादा का नाही दिसतो तसा नाही. वर बघितल्यावर तुम्हाला वाटेल साधा गुंड आहे, पण आतून लय काम चालतात त्याची. जसं की गोरगरिबांना मदत करणं, त्यांच्या शिक्षणाला मदत करणं, त्यांच्या इलाजासाठी पैशाची सोय करणं. अहो एवढंच काय, सत्यादादावर लाखो माणसं आहेत प्रेम करणारे, आणि ती माणसं म्हणजे सत्यादादाची खरी प्रॉपर्टी आहे. अहो आमच्या एरियात तो सुधा म्हणून एक जण होता, लय हालाकीचं जीवन जगत होता. त्याच्या पोरांना शिक्षणाची सोय नव्हती. सत्यादादांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांना शिक्षणाची सोय करून दिली. आज त्यातलं एक पोरग मोठं साहेब झालंय आणि एक पोरग विदेशात असते. बोला, माहित तर होतं का सत्यादादा एवढी काय काय काम करत होते? आता बाहेर जाऊन पप्पू शेठ तुम्हाला काय बोलला सांगू नका. लय मोठी लिस्ट आहे त्याची. काम सांगायला लागलो का नाही रात्र होईल आणि तुम्हाला लिहून घ्यायला एक. चहा नको आता? चहाचं काय तर राहू दे, कशाला उगाच. काय झालं मॅडम? भरती मॅडम, ह्याला आत्ताच्या आता घेऊन जा आणि परत आत टाका. हो सॉरी भाऊ. इन्स्पेक्टर मॅडम नका हो, ब्रदर आहे ना, भावाचे काही कदर आहे का नाही? आवाज करू नका हो मॅडम. हो भारती मावशी काय नाही, सिस्टर आहे. ऐक नको. भारती मॅडम सोड ना मला. ह्याला आत टाका आणि जोपर्यंत त्या गुंडाचं भूत त्याच्या डोक्यावर उतरत नाही ना ह्याला आतच ठेवायचं. अहो नाही, तुझी शपथ सांगतो. खरं सांगतो. सांग मग. सांगितलं की आत्ताच. आता जातो रे, घेऊन जायला. इन्स्पेक्टर आता सोडणार होती की काय? अरे काय मला कुणीच काहीच सांगितलं नाही तरी मी सत्याच्या विरोधात पुरावे गोळा करणारच. काही झालं तरी मी त्याला अटक करणार. शहराचा कायदा बिघडवून टाकला या माणसानं. मॅडम, पण कसं अटक करायचं आपण सत्याला? हे सगळं तुम्ही मला सांगा. तुम्ही आधीपासून इथं ड्युटी करते, तुम्हाला सगळी माहिती असणार. मॅडम नाही, काही नाही सांगू शकत.